तर काय म्हणता पोट्ट्यो, कशा आहात? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं नागपूर आणि बुट्टेपुरीला. इतकं भारी सामान माझ्याने उचलणार नव्हतं होत, म्हणून आपण बोलवून घेतला आपल्या जिगरी या रानू बिल्डरला आणि सोबतच आपल्या सनी देवलची कॉपी राजू भाऊला. मला बुट्टीपुरी पर्यंत सोडण्यासाठी तर माझी पूर्ण फॅमिलीच रेडी झाली होती, कारण पहिल्यांदाच मी बाहेर राहण्यासाठी जाणार होतो. आपल्या अमोलदादाच्या स्कॉर्पिओ मध्ये पूर्ण सामान भरून घेतला आणि पूर्ण फॅमिली सोबत नागपूर आणि बुट्टेपुरी जाण्याचा सफर चालू केला. आणि मूलमध्ये पोहोचताच बघितलं की हे दोन्ही आजोबा एकामेकांना तर मस्त चपलीनं मारत होते. मी पण म्हटलं भाई दोस्ती होतो एसी. तिथून आम्ही सरळ धाव घेतली परदेशी कोल्ड्रिंक हाऊस मध्ये. उन्हाळ्याच्या तड्याकाने आमच्या तिघाचा पण पूर्ण गडा सुकून आला होता, म्हणून पटपट लस्सी ऑर्डर करून घेतली आणि एकदम थंडगार लस्सीची मजा घेत लस्सी पिऊन घेतला. आता आपण लांब सफर करणार होतो, म्हणून म्हटलं गाडीला पण प्यायला डिझेल टाकून देऊ बा. आपल्या भावाकडे लई पैसे दिसत होते. भावाला म्हटलं डिझेलचे पैसे तूच देऊन दे रे बा. तिथून सरळ निघालो आणि थोडं ब्रेक घेण्यासाठी आम्ही स्टॉप घेतला कांपामध्ये. तिथून सर्वांसाठी पटापट उचलून घेऊन घेतले 1-2 कोल्ड्रिंक्स आणि पाण्याची बॉटल. मग सर्वांनी पण आपापला एक बाईट पिऊन घेतला. आणि तुम्हाला तर माहित आहे आपण काही खाण्यापिण्यात मागं नाही राहत रे बा. तुमच्या भावाने तर एकटाच पूर्ण बंदी बॉटल संपवून टाकली आणि आपला सफर तर मस्त मजेदारच चालला होता. उमरेट पर्यंत पोहोचलोच होतो की तुमच्या भावाला खूप जोरात भूक लागली आणि तिथं आपल्याला उमरेटचा फेमस संदीप रेस्टॉरंट दिसला. आणि तिथं पोहोचल्याबरोबर बघितलं की इतकी भीड होती की बसाची जागा नव्हती. मग काही वेळ वेट केल्यानंतर मस्तपैकी बसायला जागा पण भेटली आणि सर्वांना गरम गरम टेस्टी नाश्ता पण मिळाला. मग तिथून सरळ निघालो आणि मोठमोठे बिल्डिंग दिसल्यावर मी समजून गेलो की आपण नागपूरमध्ये पोहोचलो रे बा. आणि माझा ट्रीटमेंट चालू होता तो म्हणजे न्यू इरा हॉस्पिटल. मग काय पटपट हॉस्पिटलच्या अंदर गेलं आणि गेल्याबरोबर बघितलं की तिथं तर खूपच भीड होती. हॉस्पिटलमध्येच मला वेट मशीन दिसली. मग काय पटपट तुमच्या भावाने वेट करून घेतला आणि खरंच तुमच्या भावाचं तर वजन खतरनाकपणे वाढतच होतं. आणि हे बघून माबईन मी खरंच शॉक झालो आणि डॉक्टरनं म्हटलं की ब्लड टेस्ट करावं लागेल. आणि खरंच इंजेक्शनचं नाव घेतात माझी फाटून हातात आली होती. पण काय करावं, तुमचा भाऊ तर आदत से मजबूर होता. मग फटाफट आपला हॉस्पिटलचं काम निपटून घेतला आणि पूर्ण फॅमिली सोबत सरळ निघालो होता बुट्टीपुरी जाण्यासाठी.